मराठवाड्यासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस, स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहोत। जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। मराठवाडा, कोकणासह राज्यभरात 5 ते 6 दिवस जोरदार पावसाचा इशारा। बंगालच्या उपसागरामध्ये सलग 2 कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अलर्ट जारी। हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकरांची ट्विट करत माहिती। बीडमधील सिंदफणा नदीचं रौद्ररूप, बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं, घरांसह व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। एनडीआरएफची टीम बीडमधील नांदूर हवेली भागामध्ये दाखल। नांदूर हवेली गावामध्ये अडकलेल्या 36 जणांचा रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू। सिंदफणा नदीला पूर आल्यानं नांदूर हवेली गावातील नागरिक पुरामध्ये अडकले। धाराशिव आणि जालना जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। चांदणी नदीला आलेल्या महापुरामध्ये भूम, परांडा आणि बार्शी तालुक्याचा संपर्क तुटला। देवगाव, वडनेर इथून 24 जणांचा हेलिकॉप्टरनं रेस्क्यू। धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस। चांदणी नदीला रौद्ररूप, शाळा, सरकारी दवाखाने आणि घरांमध्ये पाणी शिरलं। ज्येष्ठ नागरिकांसह महिला, गावकरी घराच्या पत्र्यावर, हेलिकॉप्टरनं रेस्क्यू। जालन्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। गिरिजा नदीला आला पूर, घरामध्ये पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान। जालन्यामधल्या मोतीगव्हाण गावामध्ये मुसळधार पाऊस। राजाकौंडी नदीला मोठा पूर आल्यानं शेतकऱ्यांमध्ये पिकांचं पाणी साचलं, तर पुराचं पाणी घरामध्ये शिरलेल्या अनेक नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान। बीड जिल्ह्यामध्ये रात्री पुन्हा पावसाची हजेरी। मोरगाव तालुक्यामधल्या जाधव वस्तीमध्ये पावसाचं पाणी शिरलं, घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल।